सोलापूर शहर पोलिसांनी मोठा दणका दिला असून माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी आणि त्यांचा मुलगा अलीम कुरेशी यांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय। सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशीय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी याच्यासह त्याचा मुलगा अलीम कुरेशी या दोघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केलं। इब्राहिम ख्वाजासाब कुरेशी वय 52 राहणार शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर आणि अलीम इब्राहिम कुरेशी वय 35 राहणार शास्त्रीनगर अशी त्यांची पूर्ण नावं आहेत। सन 2009, 2015, 2016, 2018, 2021 आणि 2025 या कालावधीत टोळीच्या माध्यमातून गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा आणि मारामारी करणं, जनावरांची निर्दयतेनं क्रूरतेनं वाहनात कोंबून वाहतूक करणं, गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं, गोवंशीय जनावरांच्या कत्तलीच्या अनुषंगानं सामान्य नागरिकांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी आणि त्याचा मुलगा अलीम कुरेशी या दोघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार केलं।